लवकरच गौरी गणपतीचं आगमन होत आहे, तेव्हा गौरी गणपतीच्या आगमनासाठी प्रसादासाठी आज तुम्हाला अतिशय मस्त असे लाडूचे प्रकार दाखवत आहे। तर पहिल्या प्रकारासाठी 1 बाउल मी मुगाची डाळ घेतली आणि आता ही मुगाची डाळ आपल्याला पुसून घ्यायची आहे। त्यासाठी मी एक कॉटनचा कपडा घेतला आणि कॉटनच्या कपड्याने पुसून घेत आहे। तुम्ही हवं तर ही मुगाची डाळ धुवून घेऊ शकता, धुवून घ्या आणि कोरडी करून घ्या, नंतर मग पुढली प्रोसिजर करू शकता। आता मी ही डाळ कोरड्या कपड्याने पुसून घेतली आणि आता याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेते आणि याचं रवाळ असं आपल्याला पीठ दळून घ्यायचं आहे। तर बघा, थोडंसं रवाळ असं पीठ मी दळून घेतलं आहे। आता हे सगळं पीठ मोजून घ्यायचं आहे। त्यासाठी एक बाउल घेतला आहे आणि बाउलमध्ये हे पीठ घालून घेते, म्हणजे मग आपल्याला साखर किती घालायचा याचा अंदाज येतो। आता बघा, हे 1 बाउल भरलेलं आहे, हे एका भांड्यामध्ये काढून घेते। आणखी जे शिल्लक होतं पीठ ते सुद्धा मी मोजून घेते, म्हणजे आपलं हे एकूण 1.25 बाउल असं पीठ भरलेलं आहे। आता कढईमध्ये त्याच सेम बाउलने मी अर्धा बाउल वितळलेलं तूप घातलं आणि जे आपण मिक्सरला फिरवून घेतलेलं डाळीचं पीठ होतं ते यामध्ये घालायचं आणि अगदी लो गॅसवरती आपल्याला हे छान भाजून घ्यायचं आहे। त्यासाठी कढई जी आपण घेतली आहे ती जाडबुडाचीच घ्यायची, नाहीतर मग ती तळाशी लागू शकते। आता लो गॅसवरती आपल्याला हे संपूर्ण डाळ जी आपण मिक्सरमध्ये वाटून घेतली होती त्या डाळीचं पीठ भाजून घ्यायचं आहे। आता सुरुवातीला आपण जेव्हा ही डाळीचं पीठ भाजतो तेव्हा सगळं डाळीचं पीठ शोषून घेते आणि जसं जसं आपण हे भाजत जाऊ तसं तसं तूप रिलीज व्हायला लागतं, म्हणजे भरपूर तुपाचं प्रमाण दिसते। एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची आपल्याला की हे आपण जेव्हा भाजतो तेव्हा गॅसची फ्लेम अगदी लो ठेवा, नाहीतर मग ते तळाशी लागू शकतं। बघा, मी 4 ते 5 मिनिट छान भाजून घेतलं आणि भाजून झाल्यावर याला भरपूर असं तूप सुटायला लागलेलं आहे। तर आणखी इथे मी 2-3 मिनिटं छान भाजून घेणार आहे। तर छान बदामी रंग येईपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। तूप तर भरपूर सुटलेलंच आहे, परंतु आपली ही डाळ थोडीशी जी आपण मिक्सरला वाटून घेतली ती डाळीचं पीठ थोडंसं कच्चं होतं, म्हणून छान बदामी रंग येईपर्यंत मी भाजून घेतलं। याला छान भाजून झालं आहे आणि सुगंध देखील याचा खूप छान यायला लागला आहे। आता यामध्ये मी 1 बाउल सेम बाउलनी दुधावरची साय घातली होती आणि नेमकी तीच क्लिप माझ्या हातून स्किप झाली। तर आता ही मी साय यामध्ये घातली आणि आता आपल्याला ही साय यामध्ये मिक्स करत जायची आहे, म्हणजे आपण इथे आता हे जे लाडू करणार आहोत ते बिना खव्याचे किंवा माव्याचे असे लाडू होणार आहे, पण चवीला या साईमुळे खूप छान येतं। ज्याप्रमाणे आपण यामध्ये खवा किंवा मावा घालतो सेम तीच टेस्ट या लाडूला लागते। आता जी आपण यामध्ये संपूर्ण साय घातली होती बघा, अशा प्रकारे मिक्स करत जायचं। साईमुळे देखील या पिठाला, डाळीच्या पिठाला आणखी खूप सारं तूप तुम्हाला रिलीज झालेले दिसत असेल। तर बघा, अशा प्रकारे हे दिसत आहे। जर तुम्ही इथे या स्टेजला साखर घातली तर तुमचा हा मुगाच्या डाळीचा हलवा तयार होईल। तर बघा, भरपूर असं तूप इथे रिलीज होत आहे। अगदी मस्त याचा रंग आला आहे आणि सुगंधही भरपूर सुटलेला आहे, भरपूर याला साईडनी तूपसुद्धा रिलीज झालेलं दिसत आहे। 1-2 मिनटं मी आणखी याला छान भाजून घेते, म्हणजे डाळीच्या पिठाचा जो काही कच्चेपणा शिल्लक असेल तो इथे पूर्णपणे नष्ट होतो आणि त्यामुळे चवीला हा लाडू अतिशय छान लागतो, थोडासा दाणेदार लागतो आणि तोंडात टाकतात मेल्ट होईल इतका असा हा चवीचा लाडू बनतो। तर बघा, आता ही कढई मी गॅसवरून खाली उतरवली आहे आणि आता हे छान थंड करायला ठेवते आहे। तर अशा प्रकारे चमच्याने हे छान हलवून घेते, त्यामुळे लवकर थंड होईल। तर आता आपल्याला हे थोडंसं कोमट करून घ्यायचं आहे। तर मी इथे बोटाने चेक करते, थोडंसं हे कोमट झालेलं आहे। आता यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे। तर ज्या बाउलने आपण हे डाळीचं पीठ मोजून घेतलं होतं त्याच बाउलने मी सेम प्रमाणामध्ये इथे साखर घालते। तर आपलं पीठ इथे 1.25 बाउल भरलं होतं, तेवढ्याच प्रमाणामध्ये म्हणजे मी 1.25 बाउल इथे साखर घालते आहे। तर ही दळून घेतलेली साखर आहे ती घातली आणि 1 चमच यामध्ये हिरवी विलायची आणि जायफळचं पूड घातलं आणि अगदी थोडंसं मीठ घातलं
आणि या अशा थोड्याशा मिठामुळे ह्या लाडूची चव खूप छान येते. थोडंसं गोडीचं प्रमाण आपल्याला इथे अगदी व्यवस्थित बॅलन्स झाल्यासारखं वाटतं. तर सगळं ही साखर आता यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. सुरुवातीला कोमट असल्यामुळे मी त्या चमच्याने मिक्स करून घेतलं. आता हाताने अगदी व्यवस्थित हे मिक्स करून घेते. साखरेचे जे काही गुठळ्या असेल ते आपल्याला पूर्णपणे मोडून घ्यायचे आहे. आता बघा हे सगळं व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे. साखर छान यामध्ये मिक्स झालेली आहे. आता यातला छोटासा गोळा घेतला आणि अशा प्रकारे मी हाताने याचे लाडू वळून घेते. अगदी सहज याचे लाडू वळले जातात. तुम्ही जर सुरुवातीला पहिल्याच वेळेस हे लाडू बनवत असाल तर इतक्या सोप्या पद्धतीने तुम्ही हे लाडू बनवू शकता. आता सजावटीसाठी इथे मी एक बेदाणा घेतला आहे आणि अशा प्रकारे वरती लावून घेते. तुम्ही कुठलेही ड्रायफ्रूट्स हे लावू शकता वरती सजावटीसाठी, किंवा कुठलेही ड्रायफ्रूट्स न लावता सुद्धा तुम्ही हे लाडू करू शकता. तर पहिला लाडू बांधून झाला आहे. तर बघा इतका छान हा लाडू वळला गेला आहे. अगदी सहज सोप्या पद्धतीने तुम्ही एका हाताने हे लाडू वळवू शकता. तर दुसरा लाडूसुद्धा मी याचप्रमाणे तुम्हाला करून दाखवला आहे आणि त्यावरती सुद्धा बेदाणा लावला आहे. कुठल्याही प्रकारचे तुम्ही ड्रायफ्रूट्स यावरती लावू शकता. काजू लावू शकता, बदाम लावू शकता, पिस्तासुद्धा लावू शकता. आता बाकीचे जे लाडू आहे मी याचप्रमाणे करून घेते. बघा इतके सोपे आहे की मी हे दोन्ही हाताने सहज बांधते. हे तुम्ही जर पहिल्या वेळेस हे लाडू करत असाल तर तुम्हीसुद्धा अशाच प्रकारे नक्की करू शकता. ही माझी गॅरंटी आहे, कारण याचं प्रमाण अगदी व्यवस्थित आहे आणि साखरसुद्धा आपण यामध्ये अगदी व्यवस्थित घातली आहे आणि पीठसुद्धा छान भाजून झालेलं आहे. बघा मी दोन्ही हातांनी अगदी व्यवस्थित असे हे लाडू बांधून घेतले आणि यावरती सुद्धा बेदाणे लावून घेते. दिसायलाही आपले हे लाडू खूप छान दिसतात आणि चवीला देखील अतिशय छान लागतात. तोंडास टाकतात अगदी मस्त हे लाडू मेल्ट होतात. आता जे बाकीचे लाडू होते शिल्लक ते सुद्धा मी अशाच प्रकारे बांधून घेते. सगळे लाडू बांधून झाले आहे. तेव्हा तुम्हाला आजचा हा प्रकार कसा वाटला? हा पहिला लाडूचा प्रकार जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. बघा मी तुम्हाला एक लाडू इथे फोडून दाखवते. अगदी सहज हा लाडू फोडला जातो आणि चवीला देखील अतिशय छान लागतो. तेव्हा पहिला प्रकार नक्की करून पहा. कसा वाटला तो कमेंटमध्ये सांगा आणि हा व्हिडिओ खरंच आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आता दुसऱ्या प्रकारासाठी मी गॅसवरती जाड बुडाची कढई ठेवली आणि त्यामध्ये एक बाउल इथे तूप घातलेलं आहे. शुद्ध तूप आहे ते. आणि त्याच बाउलने इथे बेसन घेतलं आहे. अगदी बारीक असं बेसन आहे. 2 बाउल मी ते बेसन घेतलं आणि अगदी लो गॅसवरती आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. तर हे बेसन आपण भाजत असताना सुद्धा सुरुवातीला बेसन संपूर्ण तूप शोषून घेते आणि जसं जसं मग आपण हे बेसन भाजत जाऊ तसं तसं या बेसनातून सुद्धा तूप रिलीज व्हायला लागतं. एक गोष्ट इथे मात्र आपल्याला लक्षात घ्यायची, तर गॅसची फ्लेम अगदी आपल्याला लो ठेवायची आणि जी आपण कढई घेतली ती जाड बुडाचीच घ्यायची, नाही तर मग हे बेसन तळाशी लागू शकतं. तर बघा संपूर्ण तूप इथे या बेसनाने शोषून घेतलं आणि थोडंसं हे कोरडं बेसन दिसत आहे. तर मी आणखी जवळपास इथे 4-5 मिनिट हे बेसन भाजून घेतलं आणि तुम्हाला इथे दिसत असेल भरपूर असं तूप रिलीज व्हायला लागलेलं आहे. आता यामध्ये 1 चम्मच मी हिरवी विलायची आणि जायफळचं पूड घातलं आणि अगदी थोडंसं मीठ घातलं. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि आता आपल्याला पूर्णपणे हे थंड करून घ्यायचं आहे. इथे आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायचं आहे, जे आपण बेसन भाजून घेतलं आहे ते पूर्णपणे थंड करून घ्यायचं आणि नंतरच त्यामध्ये साखर घालायची. तर ज्या बाउलने मी बेसन मोजून घेतलं होतं त्याच बाउलने साखर मोजून घेते. तर 2 वाटी इथे मी बेसन घेतलं होतं, त्यासाठी 1.5 वाटी पिठी साखर घेतली आहे आणि ही पिठी साखर यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे. तर अगदी मस्त असे हे बेसनाचे लाडू होतात. पाकाचं अजिबात टेन्शन नाही.
पाक न करता फक्त पिठी साखर यामध्ये मिक्स करा आणि अतिशय चवीचे हे लाडू बनतात। तर बघा मी सगळी साखर यामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घेते आहे। साखरेचं जे आपण इथे पीठ घातलं आहे, पिठी साखर घातली ती व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घ्यायची। अजिबात त्या आपण यामध्ये पिठी साखर घातली ती व्यवस्थित मिक्स करायची, म्हणजे ज्या पिठी साखरेच्या गाठी वगैरे असते त्या यामध्ये शिल्लक ठेवायच्या नाही। सगळी पिठी साखर मी व्यवस्थित मिक्स करून घेतली आणि हातावरती बघा अगदी सहज हे लाडू वळले जातात। आता या लाडूला तुम्ही कुठलेही आकार देऊ शकता, असा गोल आकार देऊ शकता आणि त्यावरती कुठलेही ड्रायफ्रूट्ससुद्धा लावू शकता। मी मात्र हे लाडू गोल आकारामध्ये करणार नाही आहे। तर बघा या मिश्रणातलं मी छोटासा गोळा घेतला आहे आणि याचा थोड्याशा वेगळ्या प्रकारे लाडू बांधते आहे। तर सुरुवातीला गोल लाडू करून घ्यायचा आणि अशा प्रकारे हातावरती याचा पेढा तयार करून घ्यायचा आणि या तयार पेढ्यावरती कुठलेही ड्रायफ्रूट्स तुम्ही लावू शकता। मी अशा प्रकारे बदामाचे इथे लांब काप करून घेतले आहे आणि लाडू वळत असतानाच आपल्याला वरती दाबून हे बदामाचे काप यावरती लावून घ्यायचे आहे। दिसायलाही हा लाडू अगदी पेढ्यासारखा दिसतो आणि तुम्ही तोंडात घातला तर अगदी पेढ्यासारखा हा लगेच तोंडात टाकताच विरघळल्यासुद्धा जातो। तर बघा अगदी छान हा लाडू दिसतो आहे। आता दुसरा लाडूसुद्धा मी याचप्रमाणे बनवते आहे। त्यासाठी थोडंसं मिश्रण घेतलं आणि हातावरती अशा प्रकारे बघा पेढ्यासारखा हा दुसरा लाडूसुद्धा वळून घेते आहे आणि त्यावरती सुद्धा असे बदामाचे काप लावून घेते आहे। तर तुम्ही अगदी पहिल्याच वेळात हे लाडू करत असेल तर सहज करू शकता, कारण अगदी सोपे असे हे बेसनाचे लाडू आहे। बघा हा सुद्धा लाडू बांधून तयार झाला आहे। आता बाकीचे जे लाडू आहेत ते सुद्धा मी याचप्रमाणे याच आकारामध्ये बांधून घेते आहे। बघा दिसायलाही हा प्रकारचे लाडू छान दिसतात आणि अगदी सोप्या पद्धतीने बांधल्यासुद्धा जातात। आता संपूर्ण मी हे लाडू बांधून घेतले आहे। अगदी झटपट असे आपले हे बेसनाचे बिना पाकाचे लाडू तयार झाले आहे। एक लाडू तुम्हाला तोडून दाखवते बघा, अगदी सहज हा लाडू मोडला जातो आणि अगदी तोंडात टाकताच हा लाडू विरघळतो। तर आजचा हा दुसऱ्या प्रकारचा गौरी गणपतीसाठी केलेला लाडूचा प्रकार तुम्हाला कसा वाटला? हा प्रकार जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा। आता तिसऱ्या प्रकारासाठी इथे मी जाड बुडाची कढई घेतली आणि त्यामध्ये अर्धा बाउल वितळलेलं तूप घातलं। आता ज्या बाउलने आपण तूप घातलं त्याच बाउलने मी ते रवा घेतला आहे, बारीक रवा आहे आणि अर्ध्या बाउल तुपासाठी 2 बाउल मी बारीक रवा घातला। आता आपल्याला हा रवा अगदी बारीक गॅसवरती भाजून घ्यायचा आहे। तर अजिबात गॅसची फ्लेम इथे हाय किंवा मीडियम ठेवायची नाही, तर संपूर्ण लो गॅसवरती हा रवा भाजून घ्यायचा आहे। तर रवा भाजत असताना रव्याचा रंगसुद्धा बदलला गेला नाही पाहिजे आणि रवासुद्धा छान खमंग भाजला गेला पाहिजे। तर चांगली 4-5 मिनटं मी हा रवा भाजून घेते, त्यामुळे रवा व्यवस्थित भाजला जातो आणि अजिबात रव्याचा रंगसुद्धा चेंज होत नाही। हलकासा रवा जेव्हा आपला भाजत येतो तेव्हा रव्यातून छान सुगंध यायला लागतो। त्यासाठीच मग इथे आपल्याला जाड बुडाची कढई घ्यायची आणि जाड बुडाची कढईमध्ये अगदी लो गॅस रवा छान खमंग भाजून घ्यायचा आहे। तर बघा रवा अगदी व्यवस्थित भाजला गेला आहे, यातून छान सुगंध यायला लागला आहे आणि अजिबात रंगसुद्धा याचा बदलला गेला नाही आहे। तर हा रवा भाजला आहे ओळखायचा कसा? तर यातून एकतर सुगंध छान येतो, तर तसा जर कळत नसेल तर वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि त्याचा 1 ड्रॉप यावरती घालून पाहायचा, तर रव्याचा अगदी छान आवाज यायला लागतो भाजल्याचा। तर आपला रवा अगदी व्यवस्थित भाजला गेला आहे असं समजायचं। तर बघा माझा रवा संपूर्ण भाजून झाला आहे। आता मी एका कोपरवरती हा रवा काढून घेते आहे आणि आता यासाठी मी पाक तयार करते आहे। तर ज्या बाउलने आपण रवा मोजून घेतला होता त्याच बाउलने सेम प्रमाणामध्ये साखर घेतली आहे। 2 वाटी मी रवा घेतला होता, 2 वाटी साखर घातली आणि त्यामध्ये 1 बाउल आता इथे पाणी घातलं, म्हणजे साखर बुडेपर्यंत पाणी घालायचं। तर आता आपल्याला हा पाक तयार करून घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम इथे मी मीडियम ठेवली आहे आणि 2-3 मिनटं हा पाक छान उकळला आहे। बघा याला भरपूर उकळ्या यायला लागला आहे। तर आता आपला हा पाक कितपत तयार करायचा? तर आपल्याला हा गोळीबंद पाक तयार करायचा आहे। तर गोळीबंद पाक कसा तयार करायचा हे ओळखायचं। तर बघा हलकासा आपण हा पाक चेक करत असताना यामधून आपल्याला तार दिसायला लागतं, म्हणजे आपला गोळीबंद पाक तयार झाला। तर तुमच्या तसं लक्षात येत नसेल तर बघा अशा प्रकारे प्लेटवरती 1 ड्रॉप बघून पाहायचा
आणि ड्रॉप टाकल्यावरती अजिबात हा ड्रॉप इकडे तिकडे सरकत नाही, म्हणजे आपला गोळी बांध अगदी व्यवस्थित असा पाक तयार झाला. तर आता हा पाक व्यवस्थित तयार झाला आहे. भाजून घेतलेला रवा आता या मी पाकामध्ये सोडून घेते आहे आणि गॅस अजूनही चालू आहे, पण गॅसची फ्लेम आता इथे मी लो केली आहे आणि लो फ्लेमवरती पाकामध्ये हा भाजलेला रवा घालून घेते आणि अगदी व्यवस्थित ते मिक्स करत जायचा. तर आता आपण या पाकामध्ये जसा रवा घातला तर असं हे मिश्रण सुरुवातीला अगदी पातळ झालं असं हे मिश्रण दिसतंय, कारण तुपामध्ये आपण रवा भाजला आणि गरम पाकामध्ये हा भाजलेला रवा घातला तर तूप सुरुवातीला रिलीज होते आणि आपल्याला अतिशय पातळ असं हे मिश्रण दिसते. पण जसं तसं हे मिश्रण थंड होत जातं तसं तसं हे छान घट्ट येत जाते. तर आता मी गॅसची फ्लेम बंद केली आहे आणि व्यवस्थित पाक मिसळून झाला. आता यामध्ये 1 चमच मी विलायचीची पावडर घातली आणि बघा थोडंसं जायफळ इथं किसून घालते आहे, त्यामुळे मग याला छान फ्लेवर येते. आता जायफळ आणि हे विलायचीचं पावडर यामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आता हे थंड करायला ठेवते आहे. त्यासाठी आता मी हे कोपरमध्ये काढून घेतलं आणि व्यवस्थित आता हे थंड करून घेते. तर आता मी चमच्याने हे व्यवस्थित हलवून घेते, म्हणजे अगदी लवकर आपलं हे मिश्रण थंड होते. तर बघा सुरुवातीला 2-3 मिनटं तुम्हाला असं हे पातळ दिसते, पण जसं जसं थंड होत जाते तसं तसं हे छान घट्ट यायला लागतं. तर फक्त 2 मिनटामध्ये बघा अगदी व्यवस्थित हे घट्ट झालेलं आहे. तर इथे तुम्हाला आता खूप जास्त इथे थंड होऊ द्यायचं नाही, कारण जसं जसं थंड होत जाईल तसं तसं खूप जास्त मोकळं व्हायला लागतं. तर बघा हलकंसं कोमट आहे. आता व्यवस्थित मी चमच्याने हे थंड करून घेतलं आहे. आता बघा हाताने याचे लाडू वळून घेते. तर थोडंसं कोमट असतानाच मी अशा प्रकारे हाताने हे लाडू वळून घेते. तर तुम्ही सुरुवातीला पहिल्या वेळात जरी लाडू करत असेल तर अगदी तुमचे पहिल्या वेळातच हे लाडू सक्सेस होतील, कारण अगदी सोपी पद्धत तुम्हाला सांगितली आहे. तर एकाच हाताने बघा अगदी इझी मी हा लाडू वळून घेतला, कारण आपला पाक अगदी व्यवस्थित झाला आहे. रवासुद्धा छान भाजला गेला, अजिबात लाडूचा इथे रंग चेंज झाला नाही, पांढरा शुभ्र असा हा रव्याचा लाडू दिसत आहे. तर दुसरा लाडूसुद्धा मी तुम्हाला याचप्रमाणे करून दाखवत आहे. तर थोडंसं यातलं मिश्रण घेतलं आणि हातावरती बघा दुसरा लाडूसुद्धा अगदी व्यवस्थित वळला गेला आहे आणि अगदी मस्त असे हे आपले रव्याचे लाडू तयार झाले आहेत. तर इथे तुम्ही ह्या लाडूलासुद्धा कुठल्याही ड्रायफ्रूट्सनी सजवू शकता किंवा या अशा तयार मिश्रणामध्ये कुठल्याही ड्रायफ्रूटचं पावडर तुम्ही मिक्ससुद्धा करू शकता. तर बघा मी यावरती काहीच लावलं नाही, अगदी प्लेन असा हा सिंपलचा पांढरा शुभ्र रव्याचा लाडू तयार झाला आहे. सगळे व्यवस्थित लाडू मी याचप्रमाणे बांधून घेतले आणि शेवटचा लाडूसुद्धा बघा अगदी व्यवस्थित हा बांधला जातो आहे. अगदी व्यवस्थित हा लाडूसुद्धा वळला गेला आहे. तर अजिबात रव्याचा रंग चेंज न करता, लाडूचा रंग चेंज न करता अगदी मस्त असे आपले रव्याचे लाडू देखील तयार झाले आहे. तर बघा अगदी पांढरे शुभ्र हे रव्याचे लाडू दिसत आहे. तर मी तुम्हाला एक लाडू फोडून दाखवते. बघा अगदी सहज हा लाडू फोडला जातो आणि तोंडात टाकताच मेल्ट होतो, इतका अगदी मस्त असा हा आपला रव्याचा लाडू तयार झाला आहे. तर तुम्हाला आज हे जे गौरी गणपतीच्या आगमनासाठी, गौरी गणपतीच्या प्रसादासाठी 3 प्रकारचे लाडू दाखवले आहेत, ते कसे वाटले कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा लाडूचा संपूर्ण व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि गौरी गणपतीच्या समोर तुम्हा सर्वांच्या आरोग्याची प्रार्थना करते. व्हिडिओ